नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 9. निसर्गदत्त महाराज म्हणतात, जग आहे म्हणूनच जग आहे असे म्हणणारे खूप आहेत. जग आहे म्हणूनच जग आहे असे म्हणणारे खूप आहेत. पण निसर्गदत्त महाराज म्हणतात की ते कदाचित उलटही असू शकेल. तुमच्यामुळेच कदाचित जग असेल, जगामुळे जग नसेल. आपल्याला कदाचित हे विधान अर्थहीन वाटेल, पण नीट शोध घेतल्यावर ते मुळीच अर्थहीन वाटणार नाही. जे अवलंबून असते ते कधीच खरे नसते. फक्त स्वस्वरूपच म्हणजे आपला आहेपणा किंवा आपला असणेपणा काय ते अगदी स्वतंत्र आहे, स्वयंभू आहे, मूळचे आहे. त्याला साक्षी पुराव्याची काही गरज नाही. कोणतेही शास्त्रग्रंथ, उपनिषदे इत्यादी ग्रंथाच्या वाचनामुळे ते आलेले नाही. ते सर्वांच्या आधीचे, अगोदरचे, स्वयंभू असे आहे. व्यक्तीचे अस्तित्व हे तथाकथित जगाच्या अस्तित्वावर अवलंबून आहे किंवा व्यक्ती ही जगाने घेरलेली आहे, म्हणून व्यक्ती व जग दोघेही खरे असू शकत नाही. स्वप्नात आपण तेव्हाच अस्तित्व असते जेव्हा त्याची दखल घेतली जाते, तेव्हाच ते टिकते. तुम्ही स्वतःला जसे समजता तसे तुम्ही असता असे तुम्हाला कदाचित म्हणता येणार नाही, कारण तुमच्या स्वतःबद्दलच्या कल्पना दररोज क्षणाक्षणाला सारख्या बदलत राहतात. तुम्ही तुमची जी स्वप्रतिमा निर्माण केली आहे तीच तुमच्या सर्वात जवळची आहे. तीच तर जास्तीत जास्त सतत बदलणारी अशी गोष्ट आहे. निकटवर्ती प्रिय व्यक्तींच्या निधनाने, पती, पत्नी, मुले, मुली इत्यादींच्या वियोगामुळे किंवा आजारीपणामुळे किंवा नोकरी जाण्याने आलेल्या निराशामुळे किंवा व्यर्थ अपमान सहन केल्यामुळे अशा विविध प्रसंगामुळे तुमची स्वप्रतिमा, जिला तुम्ही आपण एक व्यक्ती म्हणून मानता, ती पूर्णपणे बदलत राहणारी असते. म्हणून मी कोण आहे हे जाणण्याकरता, मी काय आहे हे जाणण्याकरता प्रथम आपल्याला आपण काय नाही याचाच शोध घेतला पाहिजे. प्रथम आपल्याला आपण काय नाही याचाच शोध घेतला पाहिजे. म्हणजेच तुम्ही जे नाही हे जाणण्याकरता तुमचे स्वतःकडे म्हणजे जे तुम्ही नाही त्याकडे जागरूकपणे पूर्ण लक्ष असायला हवे. असे करताना मी आहे किंवा आपल्या असणेपणाविषयी म्हणजे या मूळ वस्तुस्थितीविषयी जे जे सुसंगतपणे नसेल ते कठोरपणे नाकारले पाहिजे. माझा जन्म अमुक ठिकाणी झाला, अमुक वेळी झाला, अमुक वर्षी झाला, अमुक अमुक मात्यापित्याकडून झाला. आता मी कुणाचा पिता आहे, कुणाचा पती आहे, कुणाचा नौकर आहे, कुणाचा शत्रू आहे, कुणाचा मित्र आहे, कुणाचा गुरु आहे, कुणाचा शिष्य आहे. या सर्व केवळ कल्पना आणि कल्पनाच आहेत.
त्या कल्पना मी आहे या मूळ वस्तुस्थितीत मुळीच अंतर्भूत होत नाही, हे तुम्ही पक्के लक्षात ठेवा. आपला नेहमीचा दृष्टिकोन मी अमुक आहे, मी तमुक आहे, हा असाच असतो. म्हणून मी आहे ही मूळची जाणीव या अमुक तमुक पासून सुसंगतपणे आणि चिकाटीने दूर ठेवा व अमुक तमुक असण्याशिवाय केवळ असणे म्हणजे काय ते प्रत्यक्ष अनुभवा. अशा स्पष्ट समजामुळे तुमच्या त्रासदायक सवयी दूर होतील. जेवढे तुम्ही जाणाल की तुमचे वर्णन केवळ नकारात्मक शब्दातूनच होऊ शकते, तेवढा तुमचा शोध लवकर संपेल आणि तुमच्या स्वतःच्याच अमर्याद अस्तित्वाचे सम्यक ज्ञान तुम्हाला होईल. स्वजाणीवेत ज्या फटी असतात त्यातच तुम्ही व्यक्ती म्हणून असता. थोडक्यात व्यक्ती असण्याकरता तुम्हाला स्मृतीची गरज असते. स्मृतीशिवाय तुम्ही कोण असता, असे श्री निसर्गदत्त महाराज विचारतात. आपल्याला वाटते स्मृतीशिवाय मी व्यक्ती म्हणून जे काही आहे ते राहूच शकत नाही. पण श्री महाराज म्हणतात नाही, तुम्ही स्मृतीशिवायही निश्चितपणे राहू शकता. तसे आपण गाढ झोपेत असतोच. इथे असा प्रश्न आला की ते तर आपले केवळ जिवंत असणे असते, व्यक्ती म्हणून तिथे तसे काहीही नसते. यावर महाराज प्रकाश टाकताना म्हणतात की म्हणजे तुमचे म्हणणे असे आहे की तुम्ही व्यक्ती म्हणून कधी असता आणि कधी नसता सुद्धा, बरोबर? आता मला हे सांगा की ज्यावेळी तुम्ही व्यक्ती म्हणून असता, ज्यावेळी तुम्ही व्यक्ती म्हणून असता व ज्यावेळी व्यक्ती म्हणून नसता, यांच्या मध्यंतरात कोण असता किंवा काय असता? उत्तर असे मिळाले की मी असतो पण व्यक्ती म्हणून नाही. मी असतो पण व्यक्ती म्हणून नाही. अशा मध्यंतरात मला माझी जाणीव नसते, हे मात्र नक्की. या बाबतीत मी एवढेच म्हणू शकतो की मी असतो पण व्यक्ती म्हणून नाही. पण त्यावेळी मी आहे हे मला निश्चित माहीत नसते. यावर श्री निसर्गदत्त महाराज विचारतात, तुमचे असलेपण किंवा आहेपण हा नसताना तुम्ही असे म्हणू शकता काय की त्यावेळी मी आहे हे मला निश्चित नसते म्हणून? आता मला हे सांगा की तुम्ही म्हणाले होते की कधी तुम्ही व्यक्ती म्हणून असता व कधी व्यक्ती म्हणून नसता. पण मग प्रश्न असा येतो की या मध्यंतरात तुम्ही कोण असता किंवा काय असता? आता मला हे सांगा की त्या मध्यंतरात तुम्ही जाणीवरहित होता की त्या मध्यंतरातील काळातील फक्त आठवण तुम्हाला नाही, फक्त स्मृती तुम्हाला नाही. तुम्हाला कालचा प्रत्येक क्षण आठवतो काय? लक्षपूर्वक पहा. अर्थात नाही. तुम्हाला कालचा प्रत्येक क्षण आठवतो का? लक्षपूर्वक पहा. अर्थात नाही. म्हणजे त्यावेळी तुमची तुम्हाला जाणीव होती, तरीही त्या मध्यंतरातील काळाचे काहीही आठवत नाही. मग आता ही तसेच असेल की गाढ निद्रेत किंवा सुषुप्तीत तुमची जाणीव, तुमचा असलेपणा जशाच्या तसाच असेल, पण गाढ निद्रेतील काही या क्षणी तुम्हाला आठवत नसेल. तात्पर्य आहेपणा किंवा जागृत अवस्था असो, स्वप्नावस्था असो, गाढ निद्रेची अवस्था असो, आहेपणा किंवा असणेपणा सदैव जसाच्या तसाच आहे. तुम्हाला काही आठवत असेल तर त्याला प्रकाशित करणारा
त्याच्या मागे तोच आहे किंवा काही आठवत नसेल तरीही त्याला पण प्रकाशित करणारा हा असलेपणाच होय. श्री निसर्गदत्त महाराजांना एकदा असे विचारण्यात आले की दुःखाचे खरे कारण कोणते? दुःखाचे खरे कारण कोणते? श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, असणेपणाकडे लक्ष न देता व्यक्तित्वाशी तद्रूपता ठेवणे हे सर्व दुःखाचे मूळ कारण आहे. गैरसमजुतींनी, गैरधारणांनी, कल्पनांनी बावरलेली मी अमका मी तमका अशी व्यक्तित्वाशी तद्रूपता ठेवणारी समजूतच आपले सगळ्यात जास्त नुकसान करते. म्हणून स्वतःबद्दलच्या अशा गैरसमजुतींना संपूर्ण नकार देण्यातच स्वरूपबोधाची शक्यता किंवा संधी आहे. जेवढा जेवढा नकारात्मकतेवर भर जास्त तेवढे तेवढे स्वरूप ज्ञान जवळ जवळ. प्रश्नकर्ता म्हणाला, पण तुमचा स्व तर आम्हाला तुम्ही एक मनोनिर्मित केलेला असा एक प्राणी वाटतो, किंबहुना एक आकर्षक असे पिशाच्य वाटते. तो काही आमच्या रोजच्या अनुभवातला नाही. आमचा स्व दुःखी वगैरे का असेना, पण तो खरा आहे. त्यालाच मी जाणतो. पण ज्याला तुम्ही स्व स्व म्हणता ती तर केवळ केलेली एक कल्पनाच आहे, पूर्वधारणा आहे. अशा स्ववर केवळ तुम्ही म्हणता म्हणून आम्ही विश्वास कसा ठेवावा? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, हे बघा, काहीही बोलू नका, उतावळ्यासारखे वागू नका. संवेदनावर आधारलेल्या आणि स्मृतीने साकारलेल्या तुमच्या पिंडाची जात कधीच तपासून पाहण्याची तुम्ही दक्षता घेतलेली नाही. त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्या. काळजीपूर्वक निरीक्षण करा, परीक्षण करा, मगच विधाने करा. मग तुम्ही तुमच्या छोट्याशा व्यक्तिमत्वातून बाहेर पडून तुम्ही कधी स्वप्नातही अशा विराट अस्तित्वाची एकरूप व्हाल. पण मग तुम्ही कधीही स्वप्नातही कल्पना केली नसेल अशा विराट अस्तित्वाशी एकरूप व्हाल. पण याकरता तुम्हाला तशी तळमळ पाहिजे, तत्परता पाहिजे. पण याकरता तुम्हाला तुमच्यात स्वतःबद्दलच्याच शुभेच्छा पण पाहिजे. तुम्ही म्हणता स्व हा मनोनिर्मित प्राणी वगैरे आहे, पण स्वच अशी एक गोष्ट आहे की त्याच्या असण्याला कशाचीच आवश्यकता नाही. त्याला पुरावा नको. कोणतीही कल्पना किंवा शास्त्र ग्रंथ वगैरे वाचून त्याची प्राप्ती होत नसते. आपला स्व किंवा आहे पण किंवा असले पण हे स्वयंभू आहे. याकरता तुम्ही तुमचे स्वरूप जाणले पाहिजे, जे सदैव अजिंक्य, निर्भय, सदा विजयी अशा प्रकारचे असते. एकदा तुम्ही हे निश्चित जाणले की आपल्याच कल्पनेखेरीज कुणीच आपल्याला त्रास देत नाही, मग तुम्ही तुमच्या तथाकथित इच्छा, भीती, पूर्वधारणा यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करता. म्हणून आपल्या असणेपणाला चिटकून राहा. आपल्या असणेपणाचे ज्ञान ही आपल्या असणेपणाचे ज्ञान हीच आत्मप्रकाशाची खरी ओळख आहे. तुम्ही स्वस्वरूपाकडे पाहायला विसरू नका. तो आत्मप्रकाशच, तो ज्ञान प्रकाशच सगळ्यांच्या अगोदर आहे, आधीच आहे. म्हणूनच सगळ्यांचा आधार पण आहे. त्याला भेटायला जाता येत नाही, कारण तुम्ही तेच आहात. मग काय भेटणार? भेटू जाता पडे तुटी, न भेटता अखंड भेटी. भेटू जाता पडे तुटी, न भेटता अखंड भेटी, असे इथे एक मोठे नवल घडते. बहुतेक सर्वजण असत्याला किंवा अनित्यालाच खरे मानून चालतात. तुम्ही तसे करू नका. आपल्या असणेपणाकडे लक्ष ठेवा. हे असणेपण, तुम्ही असणेपण या अशा शब्दाशिवाय चघळत राहा. हे असणेपण, तुम्ही असलेपण अशा या शब्दाशिवाय चघळत राहा.
कल्पना विलास हवाच कशाला? ज्याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण खात्री आहे अशा मी आहे किंवा आपल्या असणेपणातच खरे समाधान आहे हे तुम्ही ओळखा. मी आहे या एकाच गोष्टीची तुम्हाला खात्री असू शकते. मी आहे या एकाच गोष्टीची तुम्हाला खात्री असू शकते. त्यातच स्थिर व्हा आणि बाकी सर्व सोडा. हाच योग मार्ग किंवा हाच योग्य मार्ग. नमस्कार.